नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. नाशिक आयटी प्रकरणावरून वाद तीव्र, कॉर्पोरेट व्यवस्थेत विचारसरणीचा प्रभाव. नाशिकमधील एका आयटी आस्थापनाशी संबंधित गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. महिलांचे शोषण, दडपशाही आणि कथित जबरदस्तीच्या प्रकारांच्या बातम्या समोर येत असताना या प्रकरणामागे केवळ स्थानिक घटना नसून व्यापक विचारसरणीचा प्रभाव असल्याचा दावा काही स्तरातून केला जात आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील धोरणे, ESG आणि DEI सारख्या संकल्पनांवरही आता चर्चा रंगू लागली आहेत. नेमकं प्रकरण काय आहे आणि त्यावर कोणते प्रश्न उपस्थित होत आहेत, पाहूया या रिपोर्टमधून. नाशिकमधील आयटी क्षेत्रातील एका प्रकरणाने अनेक गंभीर मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही अहवालानुसार संबंधित आस्थापनात महिलांवर अन्याय, दबाव आणि व्यवस्थापनातील त्रुटी यासारखे आरोप समोर आले आहेत. या प्रकरणाकडे केवळ एक स्वतंत्र घटना म्हणून न पाहता कॉर्पोरेट क्षेत्रातील बदलत्या धोरणांचा आणि विचारसरणींचा प्रभाव म्हणून पाहण्याचा दावा काही तज्ज्ञ आणि विश्लेषकांकडून केला जात आहे. विशेषतः एन्व्हायरमेंट, सोशल आणि गव्हर्नन्स म्हणजे ESG आणि डायव्हर्सिटी, इक्विटी आणि इन्क्ल्युजन म्हणजेच DEI या संकल्पनांवरून वाद निर्माण झाला आहे. समर्थकांच्या मते या संकल्पना सामाजिक समावेशकतेसाठी आवश्यक आहेत, तर विरोधकांच्या मते यामुळे मूळ कामकाजावर परिणाम होऊ शकतो आणि काही ठिकाणी गैरवापरही होऊ शकतो. कॉर्पोरेट क्षेत्रातील मानव संसाधन विभागाची भूमिका, तक्रार निवारण यंत्रणा आणि पारदर्शकता यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणं आवश्यक असल्याची मागणी होत आहे, जेणेकरून सत्य समोर येईल आणि दोषींवर योग्य कारवाई होऊ शकेल. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.